एक रील खूप फिरतीये, जपान मधलं कोणीतरी एक माकड आहे म्हणे, पाहिली आहे तुम्ही? पंच. हा, पंच नावाचं ते माकड आहे. कशाची भूक आहे आज बघा ना. त्याची रील खूप फिरते. खूप सुंदर संदेश त्याच्या माध्यमातून दिलाय की त्याची आई जन्माला आल्याबरोबर त्याची आई निघून गेली, मेली. आणि हे जे माकड आहे त्याला बाकीच्या सगळ्यांनी हकलून दिलं. ते झू मध्ये आहे आता जपानमध्ये. आणि त्या माकडाला तिथल्या काही लोकांनी एक एक सॉफ्ट टॉय दिला, टेडी असं छोटस. तो त्यालाच आपली आई समजतोय. तो जिथं जातोय त्याला घेऊन फिरतोय. ते इतकं देखणं दृश्य आहे. ते सगळीकडे रील आता व्हायरल आहे बघा. काय संदेश घ्यायचा हो यातनं? तुमची सगळी माणसं तुमच्या जवळ असतील, आपल्याकडे सुख असेल, संपत्ती असेल, समाधान असेल, ऐश्वर्य असेल, सगळं असेल, पण प्रेमाची माणसं नसतील ना, तर आपल्या असण्याला काही अर्थ नाही. काही अर्थ नाही. आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप देणारं कोणीतरी पाहिजे. आपण चुकलो तर आपल्याला त्या भाषेत सुनावणारं कोणीतरी पाहिजे. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं कोणीतरी पाहिजे. संतांनी जिव्हाळा, प्रेम हे सगळं दिलं आपल्याला. भगवंताला प्रेम कसं करायचं तेही शिकवलं. गोपींनी परमात्म्यावर नितांत प्रेम केलं. अर्जुनानी कृष्णावर नितांत प्रेम केलं. द्रौपदी विशिष्ट नात्यानी बांधली गेली, अनंत प्रेम केलं परमात्म्यावर. असं प्रेम तुमच्या माझ्या हृदयात निर्माण व्हावं आणि ते भगवंताला आम्हाला देता यावं. माऊली म्हणतात, भगवंत यापेक्षा वेगळा नाही, तो मी माझ्या हृदयात पाहिलाय.